DMRची लिस्ट आलेली आहे स्टाफ नर्सची. भरपूर दिवसापासून ज्याची वाट बघत होतो ते आलेली आहे. आता एकदा बघा, हे 19 तारीख, DMR अँड आयुष स्टाफ नर्स कॉट 2023. हे बघा, टेम्पररी इलिजिबल नॉट इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट. ठीक आहे, हे टेम्पररी लिस्ट आहे, परमनंट नाही, म्हणजे फायनल लिस्ट नाही आहे ही. याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागणार आहे, ही फक्त टेम्पररी. आता ह्याच्यामध्ये हे यादी बघू. हे बघा, हे ह्याच्यामध्ये हे भरपूर जणांची काही मला यादी लागल्यातून खूप फोन येत होते की म्हणजे सर हे फक्त आयुषची आहे का आयुषची, असं काही नाही, हे दोन्ही आहे. याच्यामध्ये बघा, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च, ठीक आहे, DMR अँड डायरेक्टर ऑफ आयुष, ठीक आहे, हे दोन्ही आहे. ठीक आहे, अँड दोन्ही आहे याच्यामध्ये. हे फक्त असं एका ह्याचं नाही आहे फक्त आयुषचं वगैरे. त्याच्यानंतर पोस्ट नेम स्टाफ नर्स कॉटन प्रोविजनल लिस्ट एलिजिबल नॉट एलिजिबल कॅन्डिडेट. आता ह्याच्यामध्ये हे बघा, याच्यामध्ये काही जणांचे रिमार्क्समध्ये काही आलेले आहेत, डाऊट सांगतो. हे नो CVC दिले. CVC म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ठीक आहे, CVC म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. तर कास्ट व्हॅलिडिटी नाही, पण त्याच्यानं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इलिजिबल आपलं नॉट इलिजिबल होत नाही त्याच्यामुळे. हे बघा, इथं नो CVC आहे पण कॅन्डिडेट इलिजिबल आहे. याचा अर्थ काय की देऊ शकतो तुम्ही जॉईनिंगनंतर, परत 6 महिन्यानंतर देऊ शकतो नंतर. त्याचा काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यानं काही हे होत नाही, नॉट इलिजिबल होत नाही. ठीक आहे, जे कॅन्डिडेट ॲबसेंट होते ते ॲबसेंट पण आहे त्याच्यामध्ये, बघा मेन्शन आहे ॲबसेंट. त्याच्यानंतर हे नो CVC. त्याच्यानंतर हे नॉन क्रिमिनलचे ज्यांचे काही प्रॉब्लेम होते त्यांचे बघा, नॉन क्रिमिनल डेट दिलेली आहे 20/8 आणि नो CVC कास्ट व्हॅलिडिटी नाही, हे 2 प्रॉब्लेम आहे त्यांचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, जे कास्ट मी ह्याच्या आधी सांगितलं होतं, जर नॉन क्रिमिनल तुमचं हे नसेल, काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर केलं जातं. तर हे बघा, इलिजिबल फॉर ओपन का, कारण ह्यांचं नॉन क्रिमिनल 20/8/2023 असं दाखवलं आहे, म्हणजे ह्यांना कॅटेगरीमध्ये पकडलं नाही. पण ते ह्याचा अर्थ असा नाही की नॉन क्रिमिनल नाही म्हणजे तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट करतील. तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर करू शकता ना त्याला, तर ह्यांना हे बघा ओपनमध्ये कन्सिडर केलेलं आहे जर नॉन क्रिमिनलचा काही प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सेम पार्ट टाईम ह्यांचं पण डॉक्युमेंट अटॅच नव्हतं. आता तुमच्याकडे डॉक्युमेंट अटॅच नाही, पार्ट टाईममधून तुम्ही फॉर्म भरला होता, याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट असं नाही, तुम्ही त्याचा बेनिफिट नाही घेऊ शकत, पण तुम्ही ओपन, मग सरळ सरळ तुम्ही ओपनमध्ये येणार, इलिजिबल फॉर ओपन. तर तसं केलेलं आहे. रजिस्ट्रेशन रिन्यू स्लिप अटॅच्ड. ठीक आहे, आता ह्याच्यात फक्त अटॅच्ड दिले, नॉट अटॅच्ड वगैरे काय त्यांना म्हणायचं तर माहीत नाही, पण नो MSCIT पण काही प्रॉब्लेम नाही. हे असे प्रॉब्लेम आहेत की त्याच्यामुळं तुम्ही काही नॉट एलिजिबल होणार नाही. हे बघा, इलिजिबल आहेत. ठीक आहे, हे नंतर देऊ शकता तुम्ही, याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. आता यांचं पण EWS सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम, तर यांना पण काय केलं, इलिजिबल फॉर ओपन. तर ज्यांच्या पण काही स्पेशल रिझर्वेशनमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते क्लिअरली ओपनसाठी इलिजिबल करतात त्यांना. मी याच्या आधी सांगितलं तुम्हाला ते. हे बघा, याच्यांचा पण नॉन क्रिमिनलचा प्रॉब्लेम आहे, इलिजिबल फॉर ओपन, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. नेम चेंज फक्त सांगितलं आहे. ठीक आहे, ह्याच्यात काही सांगितलं नाही पुढे, फक्त नेम चेंज सांगितले, नेम चेंज पण ठीक आहे, इलिजिबल आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्याचा ॲफिडेविट वगैरे देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये फक्त ॲबसेंट इलिजिबल. आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक भरपूर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नॉट इलिजिबल कॅन्डिडेट दिलेले नाहीत. त्याच्यानंतर काही कॅन्डिडेटचे नाव रिपीट आहेत. त्याच्यानंतर आता हे बघा, हे पण यांचं दिव्यांग सर्टिफिकेट नॉट अटॅच्ड, नो CVC. ठीक आहे, EWS सर्टिफिकेट इलिजिबल फॉर ओपन. तर आता याच्या रिलेटेड काही क्वेश्चन आलेले की सर ह्याच्यामध्ये चेंजेस होणार. हे बघा, मी क्लिअरली सांगतो, ह्याच्यामध्ये चेंजेस होणार, कारण ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक आहेत. एकतर नॉट एलिजिबल कॅन्डिडेट नाहीत. ठीक आहे, आणि ही बघा, ही प्रोविजनल लिस्ट आहे. ठीक आहे, ही प्रोविजनल लिस्ट आहे, आणि ह्याचा अर्थ हे पण नाही की जेवढ्यांची लिस्ट लागली म्हणजे हे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले, असं बिलकुल अर्थ नाही याचा. ही फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड हे आहे की तुम्ही इलिजिबल आहे का नॉट इलिजिबल आहे, त्याची लिस्ट आहे ही. सिलेक्शन लिस्ट नाही, याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागणार. ठीक आहे, सिलेक्शन लिस्ट याच्यानंतर लागेल, ही सिलेक्शन लिस्ट नाही. ठीक आहे, हे थोडं याच्या रिलेटेड खूप जणांचे डाऊट येत होते की सर हां, मग आता झालं, ऑर्डर कधी मिळतील. अरे, ऑर्डर नाही मिळणार तुम्हाला लगेच, ही सिलेक्शन लिस्ट नाही आहे, ही फक्त इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट आहे. याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागेल, आणि या लिस्टमध्ये पण काही भरपूर मिस्टेक आहेत. काही जणांची नावच नाहीत, काही जणांचं ते ठीक आहे, नॉट एलिजिबल कॅन्डिडेट पण दिले नाहीत काही, आणि काही जणांचे नेम पण रिपीट आहेत. तर जे काही प्रॉब्लेम असतील तर याच्यामध्ये पण चेंजेस होऊ शकतात. ही फायनल लिस्ट बिलकुल नाही. ठीक आहे, आणि ही सिलेक्शन लिस्टही नाही. त्याच्यामुळं ठीक आहे, काही का असे ना, सुरुवात तर झाली आपलं. ठीक आहे, प्रोसेसला नर्सिंगच्या कॅडरची सुरुवात तरी झाली. तर हळूहळू आता ह्याच्यामध्ये काही चेंजेस होतील याच्यानंतर, किंवा फायनल लिस्ट येईल, सिलेक्शन लिस्ट, त्यावेळी सर्व क्लिअर होईल.
पण ही फायनल सिलेक्शन लिस्ट नाही आणि याच्या बेसवर तुम्हाला ऑर्डर मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर जी सिलेक्शन लिस्ट लागेल त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्डर वगैरे मिळतील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कोणाचे प्रॉब्लेम असतील, डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, कारण खूप जणांचे काही काही प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यामध्ये. काही जणांची नावच नाहीत, काही जणांची नावं मिसिंग आहे त्याच्यामध्ये, आणि हे पूर्ण पण यादी नाही. ह्याच्यामध्ये आय थिंक 4000 समथिंगच कॅन्डिडेट्सची यादी आहे. तर त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस होऊ शकतात. तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये टाका, आणि याच्या पुढे आणखी काही अपडेट आलं तर मी हे करेन, अपडेट देईन, आणि ही यादी आपल्या ग्रुपवर पण टाकलेली आहे. ठीक आहे. तर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका.